हळदीचं लेपन जेव्हा तुम्ही दाराच्या उंबरठ्यावर करता ना, तेव्हा तुमच्या घरातल्या एनर्जीज आपोआप चेंज होतात. तर हे नक्की तुम्ही हळदीचं लेपन आपल्या दाराच्या उंबरठ्यावर त्या दिवशी करायचं. त्यानंतर आपल्या मेन दारावरती पिवळ्या कलरने जे तुम्ही हळदीचे लेपन कराल ना, त्याच हळदीने तुम्ही तुमच्या दारावरती स्वस्तिक बनवायचं आहे. ही सकाळी उठल्याबरोबरच्या अंघोळ झाली की तुम्हाला म्हणजे जसं झाडू पोचा झाला की उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचे लेपन करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या देवघरात देवांची पूजा करून आपल्या विठ्ठल रुक्मिणीची, जर विठ्ठल रुक्मिणी असेल तर तुम्ही त्याच्यावर अभिषेक करा, दही दुधांचा, पंचामृताचा, गंगाजल, गुलाबजल आणि छान त्यांना अत्तर वगैरे लावून वस्त्र परिधान करून तुम्ही त्यांना फूल आणि तुळशीपत्र व्हायचं आहे. तुळशीपत्र इवन तुमची मूर्ती जर मोठी असेल तर तुम्ही त्यांना हार सुद्धा अर्पण करू शकता तुळशीचा, मंजिरीचा. तर हे करून त्यांना प्रसाद दाखवायचा आहे.